सर्वांना नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत जे काही तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते कमेंट टाकलेले आहेत आपल्या व्हिडिओच्या खाली, तर या कमेंट्सचे आता उत्तरं इथून पुढे मी देणार आहे, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तरं मला तुम्हाला देता आले पाहिजे आणि तुम्हालाही बिनधास्तपणे प्रश्न विचारता आले पाहिजे। आता राहिला मुद्दा सर्व तुमच्या मनामध्ये डाऊट, तिसरा हप्ता कधी येणार आहे वगैरे वगैरे, सर्व या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ए टू झेड डाऊट्स मी जे आहे येणाऱ्या टायमामध्ये तुमच्याशी बोलणार आहे। काळजी करू नका, अफवावर विश्वास ठेवू नका, प्रामाणिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की काही मी कमेंट्स घेतलेले आहेत आणि येणाऱ्या टायमामध्ये मी आणखी घेणार, कारण हजारोच्या संख्येमध्ये कमेंट्स आहेत। एवढ्या कमेंट्सला उत्तर देणं, त्यांना टाईप करून उत्तर पाठवणं हे शक्य नाही। त्यामुळे तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि मला ज्या कमेंट्स योग्य वाटतील त्याच्यातनं बाकी लोकांचा पण फायदा होणार आहे, अशा कमेंट्स मी घेणार आणि तुम्हाला अशा पद्धतीने व्हिडिओच्या स्वरूपामध्ये त्याची उत्तरं देणार आहे। त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे मला विचारलं, मला जर वाटलं की महत्त्वाचं आहे तर मी नक्की तुम्हाला जे आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। मग आता आपण काही बघा काय कोणी काय काय विचारलं आहे हे समजून घेऊयात लाडकी बहीण या योजनेशी संबंधित। पहिलं तर बघा, मनीषाताईनं काय विचारलं बघा, मनीषाताईनं असं विचारलं, असं लिहिलं आहे कमेंट बॉक्समध्ये की विषय संपला आता लाडक्या बहिणीचा। तर एक तुम्हाला मी एकदम खात्रीलायक सांगतो आहे की हे जे लिहिलं आहे ना की विषय संपला लाडक्या बहिणीचा, तर असंच जे आहे बऱ्यापैकी जे निगेटिव्ह कमेंट जे आहे काही लोक करतात, तर तुम्ही दुर्लक्ष करा। क्लिअर? कदाचित मनीषाताईला माहिती नसेल पण असो, पण मी तुम्हाला महत्त्वाचं आपण कमेंट्सवर बोलूयात की विषय संपला लाडक्या बहिणीचा। असं नाही होणार, विषय संपणार नाही, लाडकी बहीण योजना काही बंद होणार नाही आहे। फक्त काय व्हायला थोडा विलंब लागत आहे, हे मला पण कळत आहे आणि तुम्हाला पण कळत आहे आणि तुमचा पण जे काही संयम आहे हा पण संपत आहे हे बी मला कळत आहे। त्यामुळे काळजी करू नका, विषय संपलेला नाही आहे, योजना बंद होणार नाही किंवा थोडासा तुम्हाला विलंब होईल, मात्र तुम्हाला पैसे मिळतील, काळजी करू नका। क्लिअर? दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न काय दिसतोय का तुम्हाला? थोडा झूम करतो बघा मी, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आता इथून पुढचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत। बघा, दत्ता भारती यांनी काय प्रश्न विचारला आहे कमेंट बॉक्समध्ये बघा, 14 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला आहे कधी? बघा, लक्षात ठेवा, सर्व लाडक्या बहिणींना, माता भगिनींना सर्वांना विनंती आहे की कुणाचाही प्रश्न असला तरी तुमच्या कामाचा असू शकतो किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीच्या कामाचा असू शकतो, तर त्यामुळे तुम्ही आवर्जून वाचा किंवा लक्ष देऊन ऐका। बघा, 14 ऑगस्टला फॉर्म भरला, 24 ऑगस्टला जे आहे त्यांचा अप्रूव्हल पण झालेला आहे, 24 ऑगस्टला अप्रूव्हल झालेला आहे, 30 ऑगस्टला त्यांचं DBT झालेलं आहे, DBT केले आहे, 1ही रुपया आलेला नाही। नांदेड जिल्हा आहे त्यांचा, दत्ता भारतींचा। आता मूळ मुद्दा एक खूप महत्त्वाची गोष्ट ही सांगतो मी तुम्हाला की बघा, पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे त्यांनी कधी? 24 ऑगस्टला, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये। त्यानंतर बघा त्यांचा जे आहे 14 ऑगस्टला भरलेला आहे, 24 ऑगस्टला त्यांचा फॉर्म अप्रूव्हल पण झालेला आहे। अप्रूव्हल झाल्याच्या नंतर बघा त्यांनी DBT नंतर केलेली आहे। DBT जरी नंतर केलेली असेल तरी चालेल, परंतु त्याने DBT ही 30 ऑगस्टच्या अगोदरच केलेली आहे, हे लक्षात ठेवा। आता बरेचसे लोक असे आहेत की ते DBT इतक्या उशिरा करतायत की जास्त उशिरा करून DBT जर केली तर मग तुम्हाला पैसे मिळणार नाही। त्यामुळे DBT जास्त पण विलंब करू नका, शक्य असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्हल व्हायच्या अगोदर पण DBT करता येते, हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, तर तेच मी अशा छोट्या छोट्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्हाला। क्लिअर? फक्त तिसरा हप्ता आला याबद्दल नाही, बऱ्याचशा माता भगिनींना येणाऱ्या टायमामध्ये स्कीम चालू राहणार आहे, योजना चालू राहणार आहे, काळजी करायची नाही, विश्वास ठेवा माझ्यावर। क्लिअर? आता बघा, तर यांचं म्हणणं आहे की मग 1ही रुपया आला नाही। क्लिअर? तर यांना जे आहे दत्ता भारती, तुम्हाला सप्टेंबरच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील, काळजी करू नका। क्लिअर? नेक्स्ट आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात, कारण प्रश्न खूप आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये, तरी पण मी कमी प्रश्न घेतो आहे। येणाऱ्या टायमामध्ये प्रचंड प्रश्न घेणार आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही इथून पुढे काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे। बघा, दुसरा आहे इरा यांनी काय विचारलेलं आहे, पैसे भेटणार की नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे। त्यानंतर अशाच प्रकारचा प्रश्न विचारला आहे कमेंट बॉक्समध्ये नम्रता यांनी, अजून 1ही रुपया भेटला नाही आहे। आता बघा, नम्रता ताईला मी पहिलं हे सांगतो आहे की जर तुम्ही फॉर्म भरला असेल, मंजूर झाला असेल, त्यानंतर जे आहे DBT व आधार लिंक केला असेल तर काळजी करू नका, सप्टेंबरमध्ये तुम्हाला जरूर पैसे मिळतील, काळजी करायची गरज नाही। पण फॉर्म आणि त्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे, हे मी तुम्हाला सांगेल। क्लिअर? आता राहिला मुद्दा की पैसे भेटणार का नाही, तर ऑब्वियसली मी सांगितलं आहे तुम्हाला, पैसे नक्की भेटणार आहेत, तिसऱ्या टप्प्याला विलंब होतो आहे, त्यामुळे काळजी करू नका। बार बार तेच ते सांगतो आहे मी,
त्यामुळे विश्वास ठेवा आणि पुढे चला. आता ह्यामध्ये तुम्हाला मुद्दा म्हणून काही अशा कमेंट घेत आहे मी की ज्या निगेटिव्ह आहेत, पण निगेटिव्ह असून पण तुम्हाला त्याच्या मागे सांगण्याचा उद्देश आहे की बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटायला आहे की मग भेटणार की नाही, भेटणार 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 भेटणार. क्लिअर, काळजी करू नका. त्यानंतर बघा पुढे बघा, पैसे आले नाही म्हणजे अशा प्रकारचे पैसे येतील, लक्षात ठेवा. तिसऱ्या टप्प्याला उशीर होत आहे. क्लिअर, ही कमेंट कोण केलेली आहे? चेतन यांनी केलेली आहे. क्लिअर. आता मी प्रत्येक सेशनला जे आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला जास्त व्हिडिओ, आता या व्हिडिओला आपला पहिलाच व्हिडिओ आहे हा प्रश्नांच्या बाबतीत. म्हणजे मी तुम्हाला काही असे वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत, पण तुम्हाला याच्यातनं एक गोष्ट मी क्लिअर केली बघा, काय की निगेटिव्ह कमेंटचे पण मी उत्तर दिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये पण जर असा प्रश्न चालू असेल की नाही योजना बंद होती की काय, तर तुम्ही आता काळजी करायची नाही. यामागचा उद्देश होता काही निगेटिव्ह कमेंट घेण्यामागचा. हालाकी त्या माता भगिनींना तर माहीत पण नाही, त्या बिचाऱ्या लिहून चालले आहेत, त्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी नाही आहे, परंतु तसा प्रश्न त्यांना प्रसंग फेस करणं लागायला आहे, त्याचा सामना करणं लागायला आहे, त्यामुळे तसं होतं आहे. आता येऊयात दुसऱ्या मुद्द्याकडे. मी प्रत्येक जे आहे असे Q&A सेशन म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळे पण काही आणखी महत्त्वाचे जे काही माहिती आहे, जी काही माहिती आहे तर ती पण शेवटला सांगणार आहे. पहिलं बघा, DBT जर खूप नंतर केले तर पैसे येतात का, असा प्रश्न बऱ्याचशा माता भगिनींना पडलेला आहे. प्रश्न काय बघा की DBT जे आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट सरकार पैसे देतं, त्याला म्हणतो आपण DBT. तर DBT खूप वेळेनंतर केल्याच्यानंतर पैसे येतात का, तर लक्षात ठेवायचं आहे DBT शक्यतो लक्षात ठेवा तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर पण करू शकता, मंजूर व्हायच्या अगोदर पण करू शकता. त्यामुळे DBT जर नाही केलं तर तुम्हाला पैसे कसे येणार सांगा बरं, नाही येणार. आता राहिला मुद्दा खूप वेळेच्या नंतर केल्याच्यानंतर येणार का, तर याद्या पुढे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्हाला सरकारला पैसे द्यायचे असतात त्यावेळेस तुमचं डायरेक्ट बेनिफिट जे आहे म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे हेच जर ॲक्टिव्ह नसेल तर मग तुम्हाला कसे पैसे पाठवणार सरकार. त्यामुळे DBT खूप वेळेच्या नंतर करायचं नाही, हे लक्षात ठेवा. क्लिअर. दुसरा प्रश्न बघा, हे मी तुम्हाला जाणून बुजून महत्त्वाचे प्रश्न दर सेशनमध्ये देणार आहे बरं का, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत, खूप माहितीपूर्ण असणार आहेत, तुमच्या चुका टाळायच्या आहेत. येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि अजिबात अफवावर विश्वास ठेवायचा नाही. पुढे बघा, जॉईंट अकाउंट असेल तर चालेल का सर, म्हणजे एखादी माता भगिनी आहे आणि तिच्या जे काही अकाउंट आहे तिचं बँकचं अकाउंट तर ते तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे किंवा जॉईंट अकाउंट आहे, तर असं चालणार नाही. तुमच्याच नावावर जे आहे अकाउंट पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे बघा की तिसऱ्या हप्त्याची तारीख पे तारीख हे कधी थांबणार आहे सर, तर एक लक्षात ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला कधीही मिसलीड किंवा चुकीची माहिती देत नाही. हालाकी माझा रोज तुम्हाला नवीन माहिती आणि तुम्हाला तुमच्या चुका कमी व्हाव्यात यासाठी माझा तुम्हाला जे आहे पाठिंबा असतो, त्या बाबतीत माझी माहिती दिलेली असती. आता महत्त्वाचा मुद्दा काय, तारीख पे तारीख ही कधी थांबणार, तर बुलढाण्यामध्ये जे आता नुकतीच एक सभा झाली बघा आणि त्या सभेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे तिघंजण उपस्थित होते आणि तिथे पण आपल्याला क्लिअर कट कळत आहे की या तिसऱ्या हप्त्याच्या बाबतीत तारीख पुढे जात आहे, त्यांना पण माहीत आहे. पण एक लक्षात ठेवा, लवकरच तुम्हाला जे आहे तिसऱ्या हप्त्याची तारीख जी आहे येणार आहे. आतापर्यंत आपल्याला वाटलं वेगवेगळ्या कारणामुळे जे आहे हप्ता पुढे ढकलत आहे का काय तिसरा, परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की कदाचित सरकारला या गोष्टीचा मोठा इव्हेंट करायचा असेल, इव्हेंट म्हणजे या गोष्टीचा खूप गाजावाजा करून जे आहे या गोष्टीचं वितरण करायचं असेल आणि कोणतंही सरकार असं करतं हे लक्षात ठेवा. पण आता बरेचशा माता भगिनींना काय वाटेल, नाही आता लाडकी बहीण योजना संपली करून, आता ही बंद झाली करून, असं होणार नाही. आता राहिला मुद्दा की तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं जर का अशा प्रकारे कुठलाही तुमचा जर प्रश्न असेल या योजनेच्या संबंधित किंवा माझे जे बी काही वेगवेगळ्या स्कीमच्या बाबतीत व्हिडिओज असतात जे की तुमच्या घरातल्या किंवा तुम्हाला मिळणाऱ्या ज्या सरकारच्या ज्या योजना आहेत तर त्या योजनेच्या संबंधित असतात, कुठलाही मग तो प्रश्न असू द्या, तर त्या प्रश्नाच्या संबंधित जे आहे मी तुम्हाला आता इथून पुढे जे आहे अशा प्रकारे जे आहे काय देणार आहे तर उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, पटपट जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही उत्तर असतील ते टाका, तुमचे प्रश्न जे असतील ते टाका आणि निगेटिव्ह कमेंट शक्यतो करणं टाळा, कारण की त्याच्यातनं तुम्हाला निगेटिव्ह कमेंट करताना तुम्हाला त्रास होईल, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉझिटिव्ह राहा, पैसे नक्की येतील. मलाही माहीत आहे पैशाला विलंब होत आहे, परंतु मजबुरी आहे तुमची बी आणि माझी पण.
पण मधल्या टायमामध्ये मी रोज तुम्हाला या संबंधित जे अपडेट देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तुमचा काही प्रश्न असेल तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे. उद्याच्या सेशनमध्ये मी परत तुम्हाला जे आहे नवीन क्वेश्चन आन्सर पण घेणार आहे आणि सोबत नवीन अपडेट काय झालेले आहेत त्या दिवशी त्याच्याबद्दल पण माहिती देणार आहे. थँक्यू सो मच.